नमस्कार मित्रांनो. आपल्या जनरेशन गॅप या यूट्यूब चॅनलवरचा पुढचा भाग. आजचा विषय थोडासा घरगुती आहे. काही ठिकाणी तो पर्सनल असू शकतो. देवपूजा, पूजापाठ आणि आजच्या मुलांचे विचार. हा विषय मी मुद्दाम प्रत्येकाच्या घरातला आहे. हा तसा विषय सार्वजनिक नाही आहे. तर हा विषय घेण्यामागचं मुख्य कारण असं आहे की बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतोय आता की मुलं देवाची पूजा करत नाही आहेत, मुलं देवाला नमस्कार करत नाही आहेत. किती वेळा सांगितलं मुलांना देवाला जाऊन या तरी देवाला जात नाही आहेत. तर होतंय काय, यामध्ये मतभेदता निर्माण होण्याची शक्यता असते आणि काही ठिकाणी होतीये सुद्धा. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मागची जनरेशन, पुन्हा मी तोच म्हणतोय, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 90 दशक, याला मी मागची जनरेशन म्हणतो. या जनरेशनमध्ये पर्टिक्युलर संस्काराचा पगडा असायचा. पूर्वीच्या काळी मोठे लोक, घरातल्या मोठ्या व्यक्ती जसं सांगतील त्या पद्धतीनंच देवाची पूजापाठ करण्याची प्रथा ही 90-80च्या शतकापर्यंतच्या मुलांच्याकडं, माणसांकडं आली. आणि असं केलं म्हणजे मागच्या पिढीतल्या लोकांनी जसं सांगितलं तशी पूजापाठ केली तरच तुम्हाला पुण्य मिळेल किंवा ती पूजा व्यवस्थित झाली असं समजलं जाईल, असा काहीसा पगडा हा लोकांच्यावरती होता. पण आता ह्या सोशल मीडियामुळं, या वेगवेगळ्या अवेअरनेसमुळं लोकांच्या, आजच्या पिढीच्या मनात खूप संभ्रम आहे. हा मोठा संभ्रम काय सांगतो की तुम्ही सांगाल तशी पूजा करायला आम्हाला वेळ नाहीये, तुम्ही सांगाल तसं करायला आमच्याकडं नाहीये वेळ, आमच्या डोक्याच्या कॅपॅसिटीमध्ये हे प्रमाण बसत नाही आहे, कारण आमच्याकडे ऑलरेडी खूप विचार आहेत. आम्हाला पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग करायचं आहे की जे आपल्या काळी नव्हतं. जे नोकरीत आहेत ते पुढच्या 10 वर्षाचं प्लॅनिंग करतायत. ज्यांचं लग्न होऊन 2-3 वर्ष झालेली आहेत, अशी लोक आपल्या येणाऱ्या अपत्याच्या फीजबद्दल, त्याच्या फ्युचरबद्दल प्लॅनिंग करतायत. तर या सगळ्यामध्ये तुम्ही सांगाल तशीच पूजापाठ केली तर मला पुण्य लागेल, या मताशी सहमत नाही होत आहेत ते. आणि का होतील? ते होणं पण कठीण आहे. पूर्वीच्या काळी त्या पूजापाठाची तयारी करायला घरात लोक असायचे. ते केल्यानंतर काय परिणाम असायचे त्याचे सांगण्यासाठी लोक असायचे. आज काय होतंय, हे नॅरो कुटुंब पद्धतीमध्ये आई वडील गावाकडे असतात, मुलं शहरात असतात. आणि एक जो काही पूजापाठाची वेळ येते, आई वडील गावाकडून शहरात मध्ये आले की ते अपेक्षा करतात की ह्यांनी अशीच पूजापाठ केली पाहिजे, त्यांनी तशीच केली पाहिजे. आणि त्यावेळेला त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये, कारण आजकाल दोघं नोकरी करतात, त्याच्या शेड्यूलमध्ये ते होत नाही. तर माझं सांगणं किंवा माझं मत असं आहे की मुलं चांगलं काय करतात किंवा त्याला देवाचं काय चांगलं करतायत, देवाचं काय करतायत, त्याच्यापासून चांगलं काय होतंय, याचा विचार करण्यापेक्षा मुलं चुकीचं काही करत नाहीयेत ना, ह्याच्याकडे जास्त बघणं जरूर आहे. मुलं चुकीच्या वळणाला जात नाहीयेत. मुलं अत्यंत आपले संस्कार मोडीत काढत नाहीयेत. संस्कार मोडीत काढणं आणि पूजापाठ न करणं ह्याच्यात खूप फरक आहे. प्रत्येक व्यक्ती शेवटी देवाचाच आधार घेते. शरण ही देवाजवळच जाते, पण त्याला वेळ येऊ द्या. आपोआप व्यक्ती देवाकडे जाईल, आपोआप देवाशी समरस होऊन बोलायला लागेल.
तुम्ही जबरदस्ती केली आणि एखाद्या व्यक्तीने देवपूजा केली किंवा कर्मकांड केलं तर ते समाधान तुम्हाला लागेल, पण करणाऱ्याला लागेल का नाही याची गॅरंटी नसते. त्यामुळे त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये, त्यांच्या विचारांच्या प्रगल्भतेनुसार त्यांना देवाचं करू द्या, घरातलं कर्मकांड करू द्या. त्यांची तुम्ही सांगितले म्हणून निष्ठा बसून उपयोग नाहीये. त्यांची स्वतःची निष्ठा जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत ती देवाची भक्ती होणार नाही. तसा जर विचार केला तर मंदिरातले पुजारी हे 24 तासापैकी 15 तास देवाजवळ असतात. म्हणून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का लगेच? भक्ती करणे आणि पूजापाठ करणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आजची पिढी ही त्यांना जेव्हा जमेल तेव्हा त्यांना ज्या प्रकारे जमेल त्या प्रकारे ते भक्ती करण्याचा प्रयत्न करत असतात. आपण आपलं काम करतो, मागची पिढी सतत सांगण्याचा प्रयत्न करते. एकदा सांगा, दोनदा सांगू, त्यांच्या पद्धतीनं त्यांना जगू द्या. एखादी ठेच लागली तर ते त्यातनं मार्ग काढतील, ते तुम्हाला विचारतील, त्यावेळेला जरूर सल्ला द्या. पण ते त्यांच्या विचारात मग्न आहेत, ते त्यांचं प्लॅनिंग कसं करायचं ह्याच्यामध्ये मग्न आहेत. आणि मागच्या पिढीतल्या लोकांनी त्यांना सतत हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, असं केलं नाही तर असं होईल, तसं केलं नाही तर तसं होईल, हा सांगण्याचा प्रयत्न करून त्यांना लोकांना धर्मसंकटात टाकणे म्हणजे त्यांचं विचारत असलेलं त्यांचं विजनही पूर्ण नाही होत बिझनेसचं किंवा नोकरीचं, आणि पूजापाठ देवाचंही व्यवस्थित होणार नाही. तर माझ्या मागच्या पिढीला हेच सांगणं आहे, चांगलं काय काम करतोय ह्याच्याबरोबरच तो चुकीचं तर काही करत नाही ना एवढ्यावरच नजर ठेवून राहा. प्रत्येक वेळेला आपल्या पद्धतीनं एखादी गोष्ट घडली म्हणजेच योग्य हा विचार थोडासा मागं पडला, थोडासा ह्याला डबल विचार केला पाहिजे. त्याची पद्धत ती असेल. भक्तीची पद्धत वेगळ्या वेगळ्या असतात सगळ्यांच्या. आपल्या मुलांचेही वेगळे आहेत, आपल्या वेगळ्या होत्या, आपल्या पूर्वजांच्या वेगळ्या होत्या. तर भक्तीमध्ये कोणताही क्लेश येऊ नये, पिढ्यांमध्ये येऊ नये. त्यांना जसा वेळ होईल, आजच्या पिढीला जसा योग्य वेळ होईल, तेही आपल्याच घरात राहत होते, नोकरीसाठी बाहेर पडले. आपल्या घरात त्यांनीही बघितलेलं असतं कशा पूजा होतात, कसे संस्कार असतात, कशा गोष्टी घडत असतात, कसे सणवार साजरे केले जातात, त्यांनाही माहिती असतं. तर ज्यांना जसं जसा वेळ मिळेल, जसं जसं ते मार्ग काढत राहतील, तसं तसं आपण त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा रिपीट करतोय, चांगलं काम मोजण्यापेक्षा वाईट काय काम होत नाही ना एवढ्यावरच नजर ठेवावी. ह्याच्यातच दोन्ही जनरेशनचं सुख आहे अवलंबून आणि चांगलं उज्ज्वल भवितव्य आहे. धन्यवाद.